नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 यावर्षी बेस्ट ऑफ 5 असणार की नाही आणि कसे तुमचे मार्क वाढू शकतात यावर चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकतर मेसेज येत होते आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला दिसत होतं की यावर्षी बेस्ट ऑफ 5 असणार आहे का. कारण बेस्ट ऑफ 5मुळे तुमचे गुण वाढतात. तर बेस्ट ऑफ 5 म्हणजे नेमकं काय आहे आणि बेस्ट ऑफ 5मुळे यावर्षी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे मार्क कसे वाढतील, कशी तुमची टक्केवारी वाढू शकते मित्रांनो, यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेलच्या बटनाला दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. कारण मित्रांनो, आता खूप साऱ्या व्हिडिओज 11वीच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने आणि 11वीच्या अनुषंगाने पण मी अपलोड करत राहणार आहे. इयत्ता 11वीचं ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे ती यावर्षी लवकर सुरू होणार आहे अशी बातमी होती. म्हणजे इयत्ता 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदर म्हणजे येत्या आठवड्याभरातच अनाऊन्समेंट होऊ शकते की ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुमची सुरू होऊ शकते. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण नंतर येत्या काळामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर बेस्ट ऑफ 5 म्हणजे नेमकं काय, तर हे जरा समजून घ्या. बेस्ट ऑफ 5, बेस्ट म्हणजे सर्वोत्तम, बरोबर. बेस्ट म्हणजे सर्वोत्तम. तसं जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे विषय आहे 6 विषय. म्हणजे तुमच्याकडे समजा मराठी असेल, हिंदी असेल, ओके, त्याचबरोबर इंग्रजी असेल, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्याकडे गणित विषय असतो, त्याचबरोबर विज्ञान विषय असतो आपल्याकडं, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र असे आपल्याकडे मित्रांनो किती एकूण 6 विषय असतात. तर या 6 मध्ये बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय, 6 मधले असे 5 विषय ज्या 5 विषयामध्ये जास्त मार्क मिळालेले आहेत मुलांना. म्हणजे मराठी, हिंदी, एखाद्याला इंग्रजीमध्ये, गणितामध्ये आणि समाजशास्त्रामध्ये जास्त मार्क आहेत. सगळ्यात कमी मार्क समजा एखाद्याला विज्ञानमध्ये कमी मार्क पडलेत बाबा, 37च पडलेत. तर तो जो विषय आहे विज्ञान विषय, त्याच्यातले मार्क तो तुमचा टक्केवारी काढताना गृहीत धरला जाणार नाही. म्हणजे तुमची जी टक्केवारी आहे ती मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र या विषयांमधूनच काढली जाईल. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजीमध्ये कमी मार्क आहे, एखाद्या विद्यार्थ्याला समाजशास्त्रात असू शकतात, एखाद्या विद्यार्थ्याला गणितात कमी मार्क असू शकतात. तर ज्या विषयामध्ये तुम्हाला कमी गुण आहे तर तो विषय तुमचा इथं कॅल्क्युलेशनला पकडला जाणार नाही. ज्या विषयांमध्ये तुम्हाला जास्त मार्क आहे असे 5 विषय बेस्ट ऑफ 5 म्हणजेच असे 5 विषय तुमचे गृहीत धरले जाणार. त्याच्यामुळे तुमची टक्केवारी वाढणार आहे. तर आता ही नेमकी कशी टक्केवारी वाढू शकते हे आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याचे गुण अशा प्रकारचे आहेत. आता अशा प्रकारे त्याला मार्क मिळालेले आहेत. आता बेस्ट ऑफ 5 नसेल तर त्याचे मार्क त्याला किती पडतील, किती टक्के पडतील, आणि बेस्ट ऑफ 5 असताना किती टक्के पडतील. समजा जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर टक्केवारी कशी काढली जाईल बघा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांमधले मार्क एकूण 430 मार्क आहेत. आता हे जे 430 मार्क आहेत तर ते किती पैकी 430 आहे, एकूण 6 विषय म्हणजे 600 पैकी 430 आहे. त्याला गुणिले 100 करा आणि तुमची टक्केवारी निघेल. 1 2 1 2 0 गेले. आता 430ला 6ने भाग लावा. 430ला कितीने भाग लावायचा आहे, 6ने. बघा 6 सक्कम 6 7 42, 43 मधून 42 गेले, 1 वरून आले 0. आता 6 1 6, 10तून 6 गेले 4, 1 0 घेतला. 6 6 36 पकडा. परत या ठिकाणी 40 मधून 36 गेले, 4 1 0 घेतला, 6 6 36. म्हणजे 71.66% आपल्याकडे या ठिकाणी होतील. किती, 71.66%च्या आसपास. ओके. तर एवढे टक्के त्याला मिळू शकतात. 71.66%च्या आसपास त्याची टक्केवारी होऊ शकते. आता हे बेस्ट ऑफ 5 नसताना त्याचे टक्के एवढे होतात, 71.66. आता बेस्ट ऑफ 5 जर इथे असेल तर काय होईल माहिती आहे का, इथं सगळ्यात कमी मार्क कशामध्ये, विज्ञानमध्ये. मग विज्ञान हा जो विषय आहे तो कॅल्क्युलेशनला पकडला जाणार नाही. आणि मग कसे टक्के वाढतात ते आता या ठिकाणी आपण बघूयात. ओके. तर आता समजा बेस्ट ऑफ 5 असेल तर कसं होतं, तर बेस्ट ऑफ 5 नसताना या ठिकाणी या विद्यार्थ्याला किती टक्के बाबा, 71.66% पडतात बेस्ट ऑफ 5 नसताना. आता बेस्ट ऑफ 5 असताना काय होईल, या ठिकाणी हे सगळे त्याचे गुण आहेत. त्या विद्यार्थ्याला विज्ञानामध्ये त्याला कमी मार्क आहेत, मग त्याचे विज्ञानातले मार्क कॅल्क्युलेशनला गृहीत धरले जाणार नाही. तुम्ही म्हणाल की अरे सर 50 मार्क जर गृहीत नाही धरले तर टक्के कमी होतील ना, 50 मार्क कमी होतील. सांगतो मित्रांनो, काळजी करू नका कसे वाढणार. मग काय होईल, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे 5 विषय, या 5 विषयांमध्ये विज्ञानपेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे या 5 विषयांना आपण बेस्ट ऑफ 5 म्हणू शकतो. आता जे काही कॅल्क्युलेशन होईल ते या 5 विषयांच्या गुणांच्या आधारावरती. मराठीमध्ये 70, हिंदीमध्ये 80, अधिक 70, अधिक हे 80 आणि अधिक हे 80
या सगळ्यांची टोटल आता तुमची किती होणार आहे 380. आता हे 380 गुण आहेत. आता हे किती पैकी, आता हे जे 430 आहेत ते 600 पैकी होते, बरोबर. आता हे 380 जे गुण आहेत हे या 5 विषयांचेच गुण आहेत, म्हणजे 500 पैकी आहेत. 500 पैकी 380 आणि गुणिले आता करा 100. आता बघा काय होईल, हे 0 हा 0 हा 0 आणि हा 0 गेला. आता 5ने तुम्हाला 380 ला भाग लावायचा आहे. 5ने तुम्ही भाग लावा 380 ला. मग आता भाग लावून बाबा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा. 5 7 35 झाले, 5 7 35. आता 38 मधून 35 गेले, किती राहिले बाबा, 8तून 5 गेले 3, वरून आले 0 आणि 5 सक या ठिकाणी आपल्याकडे आले 30, म्हणजे किती झाले बाबा 76 झाले. म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी 76% झाले. आता किती टक्क्यांमध्ये वाढ झाली, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला किती टक्के, एखाद्या विद्यार्थ्याला फक्त जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर त्याला 71.66% पडतात आणि जर त्याचं बेस्ट ऑफ 5 असेल तर त्या विद्यार्थ्याला 76% पडतात. तर जवळपास मित्रांनो जर तुम्ही बघितलं 76 मधून जर का तुम्ही या ठिकाणी 71.66 ला वजा केलं, 10तून 6 गेले 4, 10तून 7 गेले 3, 6तून 2 म्हणजे 4.34%. जवळपास 4 ते 5 4.34%. 4 ते 5% मित्रांनो आरामात वाढतात तुमचे, 4-5% आरामात तुमचे वाढतात. म्हणजे बेस्ट ऑफ 5 मुळे हा खूप मोठा फायदा आहे. आता यावर्षी हा बेस्ट ऑफ 5 असेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पण याचं उत्तर देण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत आपल्या चॅनलवर. नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला 11वीच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने आणि आता 11वीच्या अनुषंगाने मी तुम्हाला देत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर यावर्षी बेस्ट ऑफ 5 असणार आहे का मित्रांनो? यस, तर यावर्षी पण बेस्ट ऑफ 5 असणार आहे, कारण दरवर्षी बेस्ट ऑफ 5 असतं आणि यावर्षी बेस्ट ऑफ 5 नसणार अशा प्रकारे काय बोर्डाने सूचना दिलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं बेस्ट ऑफ 5 ही प्रक्रिया असणार आहे आणि बेस्ट ऑफ 5 या प्रक्रियेप्रमाणेच तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. तर हे सगळं आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला इथे चांगले मार्क मिळू शकतात. एकच मिनटं जरा मला, एकच मिनटं फक्त द्या. या ठिकाणी जरा मला आवाज, हां ओके. तर या ठिकाणी तुमचं बेस्ट ऑफ 5 असणार आहे. तर ते का माहिती आहे का बेस्ट ऑफ 5 असतं, कारण कसं आहे की इयत्ता 11वीची ज्यावेळेस ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते तर त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुमचे गुण तर ग्राह्य धरले जातात मेरिट लिस्टच्या आधारावरती. आणि यावर्षी तर ही 11वीची ॲडमिशन प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. आणि या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये SSC बोर्डाचे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत इतर सुद्धा CBSE बोर्डाचे असेल किंवा इतर जे काही बोर्ड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्या बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन 11वीला घेत असतात आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या कॉलेजेसमध्ये. मग तिथे एक कॉम्पिटिशन निर्माण होते आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपले विद्यार्थी टिकून राहावेत यासाठी मित्रांनो बेस्ट ऑफ 5 जी आहे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे या बेस्ट ऑफ 5 प्रक्रियेमुळे आपले मार्क चांगले वाढू शकतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी जवळपास 3-4% किंवा 5% प्रमाणे वाढू शकतात बेस्ट ऑफ 5च्या अनुषंगाने. तर आपण हे सगळं प्रॅक्टिकली बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आता पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण नवीन काही इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने किंवा इयत्ता 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगाने व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आजच्या चर्चेत इथेच थांबू. बाय सर्वांना, धन्यवाद.